नमस्कार, मी रावसाहेब चोरंबले माजी सरपंच ग्रामपंचायत पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे। महाराष्ट्रामध्ये शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्र सरकारने अनेक संस्था त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत। अनेक जाती धर्मातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं, त्यांना योग्य प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मराठा समाजाला सारथी संस्था, ओबीसी समाजाला महाज्योती संस्था अशा विविध प्रकारच्या संस्था त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आहेत। सारथी ही संस्था मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातींसाठी, तर महाज्योती ही संस्था तमाम ओबीसी जाती धर्मातील सर्व जातींसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। आता कालच राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे। याचा अर्थ मराठा समाज सुद्धा आता ओबीसी मध्ये त्या ठिकाणी आलेला आहे, त्यांचा प्रवर्ग आता ओबीसी आहे। जर मराठा समाजाला सारथी ही संस्था शिक्षणिक दृष्ट्या उपयोगाची असेल तर ती आता ओबीसींच्या देखील उपयोगी आली पाहिजे। कारण पाठीमागे जर आपण विचार केला तर महाज्योती ही संस्था कुणबी मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा या जातींचा समावेश ओबीसी मध्ये आहे, म्हणजे महाज्योतीमध्ये त्यांचा देखील समावेश त्या ठिकाणी होतो। तसंच सारथीमध्ये देखील आता जर मराठा समाज ओबीसी मध्ये आला असेल तर इतर सर्व ओबीसींना सारथीमध्ये त्या ठिकाणी सहभाग मिळावा अशा प्रकारची विनंती राज्य सरकारला तमाम ओबीसींच्या माध्यमातून खरं तर केली पाहिजे, ती करावी लागेल। तसेच मराठा समाजातील युवकांना उद्योगधंदे करता यावे, त्यांना उद्योग उभा करता यावा, मराठा समाजातील युवक उद्योजक व्हावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून मोठ्या प्रमाणावरती त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत त्या ठिकाणी केली जात आहे। जर मराठा समाज आता ओबीसी झालेला असेल तर ओबीसी वर्गातील युवकांना देखील उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळाकडून मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सहाय्य करायला आता काय हरकत आहे। सरकारने ही सुद्धा गोष्ट आता सुरू करणं गरजेचं आहे आणि ही सुद्धा गोष्ट ओबीसी नेत्यांनी सरकारच्या लक्षामध्ये आणून देणं गरजेचं आहे। जर ओबीसी आणि मराठा एकच असतील तर जे मराठा समाजाला होतं ते ओबीसीला मिळालं पाहिजे आणि जे ओबीसीला होतं ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे। जर तसा शासन जाहीर काढत असेल तर याही प्रकारचा जाहीर शासनाने खरं तर काढला पाहिजे, अन्यथा सरकारला वेगळ्या पद्धतीने आता जाब विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आणि यासाठी ओबीसी समाजातील बुद्धिजीवी वर्गातील लोकांनी एखादं शिष्टमंडळ करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन स्वरूपामध्ये ही माहिती दिली पाहिजे। त्यांच्या ध्यानात हे आणून दिलं पाहिजे की सारथी संस्था ही मराठा समाजासाठी का काढली होती, कारण मराठा समाजाला त्या पद्धतीचं आरक्षण नव्हतं। आता जर मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिलं असेल तर सारथी संस्थेचा लाभ हा इतर ओबीसी सुद्धा मिळाला पाहिजे। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळाचा लाभ हा मराठा समाजातील युवकांना उद्योजक करण्यासाठी होता। आता जर त्यांना आरक्षण मिळालं असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचा लाभ हा इतर ओबीसीतील युवकांना देखील मिळाला पाहिजे आणि ओबीसीतील इतर युवक सुद्धा उद्योजक झाले पाहिजेत। अशा प्रकारची बाब शासनाच्या ध्यानात आणून देण्याची हीच योग्य वेळ आहे असं मला वाटतं। धन्यवाद।